नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। राईट टू वॉक जनजागृती करण्याबाबत सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आले। सध्याच्या वातावरणात सोलापूरसह अनेक शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतच आहे। जुन्या वाहतूक नियमामुळे रस्त्याच्या डावीकडूनच वाहने व पादचारी जातात। यामुळे मागून येणाऱ्या वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या अपघातात मृत्यू होऊन संख्येत वाढ होत आहे। कालबाह्य ठरलेल्या वाहन संदर्भातील काही नियम रद्द करण्यासाठी शासन स्तरावर लवकरात लवकर पत्रव्यवहार व्हावेत। यामुळे पादचाऱ्यांचे जीव वाचेल ही अपेक्षा। सध्या हिवाळ्यात किंवा इतर वेळी आरोग्याच्या दृष्टीने शहर आणि जिल्ह्यात अनेक नागरिक, यामध्ये ज्येष्ठांसह महिला, लहान मुले पहाटेच्या वेळी वॉकिंगला जाण्याची धडपड असते। तसेच सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी बाजार करण्यासाठी चालत असतात। जुन्या नियमामुळे डावीकडून चालताना मागून येणारे वाहने दिसत नाहीत। यामुळे कदाचित अपघात घडून मृत्यू होऊ शकतो। म्हणून कालबाह्य ठरत असणाऱ्या वाहनांचे नियम रद्द होण्यासाठी प्रयत्न व्हावा आणि राईट टू वॉक यावरही जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे असे वाटते, जेणेकरून समोरून येणाऱ्या वाहनांना समोरची लोक दिसतील आणि ॲक्सिडेंटचे प्रमाण हे टाळता येतील आपल्याला। अशा पद्धतीचं राईट टू वॉक अशाबद्दल आम्ही जनजागृती करणार आहोत। तर त्याबरोबर नागरिकांना अशी एक विनंती आहे की त्यांनीसुद्धा राईट टू वॉक या नियमाचा पुरेपूर वापर करावा आणि अवलंब करावा। त्यामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण टाळता येतीलच आणि शिवाय जे कालबाह्य नियम झालेले आहेत वाहतुकीचे, डाव्या बाजूनेच चालणे, डाव्या बाजूनेच वाहने चालवणे, हे जे नियम आहेत ते त्याबद्दल जिल्हाधिकारी साहेबांनी जे वाहतूक शाखा अधिकारी आहेत किंवा प्रशासन अधिकारी जे आहेत त्याबद्दल त्यासोबत त्यांची चर्चा करावी आणि हे जे नियम टाळता येत असतील जरूर टाळावे आणि राईट टू वॉक या विषयाचा अवलंब करा। वरील निवेदनावर तातडीने चर्चा होण्यासाठी अधिकारी, पोलीस प्रशासन, वाहतूक शाखा, लोकप्रतिनिधी आणि सुज्ञ नागरिकांसोबत बैठक घ्यावीत अशी आग्रहाची विनंती। अशा आशयाचे निवेदन देण्यासाठी पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा सौ ममता मुदगुंडी, उपाध्यक्षा सौ जमुना इंदापुरे, सहसचिवा सौ ममता तलकोकुल, खजिनदार सौ दर्शना सोमा, सदस्या सौ लता मुदगुंडी, सौ पल्लवी संगा आणि श्री मार्कंडे सोशल फाउंडेशनचे समन्वयक किशोर वेंकटगिरी उपस्थित होते।